वर्ष असतं 1986. एका 6 वर्षाच्या मुलाला पहाटे एक विचित्र स्वप्न पडतं. स्वप्नात देशाचे त्यावेळचे पंतप्रधान बॉम्बस्फोटात दिसेनासे होतात. घाबरलेला तो मुलगा थेट पंतप्रधानांनाच पत्र लिहितो. आश्चर्य म्हणजे त्या पत्राला पंतप्रधानही उत्तर देतात. मी काळजी घेईन अशी ग्वाही सुद्धा देतात. दुर्दैवानं 5-7 वर्षांनी ते स्वप्न खरं ठरतं. आत्मघाती स्फोटात त्या पंतप्रधानांची हत्या केली जाते. ते दुःस्वप्न पाहिलेला तो लहान मुलगा म्हणजे डॉक्टर अमोल अन्नदाते आणि ते पंतप्रधान होते राजीव गांधी. काल राजीव गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त डॉक्टर अमोल अन्नदाते यांनी ही अविश्वसनीय पण तितकीच भावनिक आठवण शेअर केली. अर्थात या अनुभवाबद्दल बोलण्यासाठी स्वतः डॉक्टर अमोल अन्नदाते आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, स्वागत आपलं पुढारी न्यूजमध्ये. एक आठवण, अशी आठवण की जी स्वप्नात आली होती. एक अशी आठवण की जी दुर्दैवानं खरी ठरली आणि एक अशी आठवण की पुन्हा स्मृती दिनानिमित्त ती जागी झाली. खरं तर प्रत्येकासाठी कालचा जो दिवस होता, ज्याने भारतीय लोकशाहीचं जे राजकारण पाहिलंय त्याच्यासाठी हा दिवस महत्वाचा होता. कारण राजीव गांधी हे या दिवशी आपल्यापासून फार दूर गेले. काय भावना होत्या त्यावेळच्या आणि कालच्या? खर तर मला आजही तो प्रसंग आठवून माझ्या अंगावरती अक्षरशः शहारे उभे राहतात. कारण मी होतो 1986 साली 6 वर्षाचा होतो. पहिलीच्या वर्गामध्ये कदाचित मी असेल. आणि तुम्हाला जर आठवत असेल तर आपल्या लहानपणी म्हणजे 84च्या आसपास राजीवजी हे इंदिराजींनंतर पंतप्रधान झाले आणि आपण सगळे लहान असलो तरी त्यांची जी छबी होती, त्यांचं जे बोलणं, त्यातल्या त्यात हमें देखना है असं जे गोष्टी असायच्या. म्हणजे फॅन्सी ड्रेसमध्ये मला आठवतं की मी शाळेमध्ये एकदा त्यांचा रोल मी केला होता आणि मी ते नाकातून थोडंसं हेल काढून ते बोलायचे. तर हमें देखना है एवढं फक्त डायलॉग मिळवून मी लहानपणी केजी किंवा पहिलीच्या वर्गामध्ये मी टाळ्या मिळवल्या होत्या. तर हे सगळं मनावर इतकं ठसलं होतं आणि मला माहित नाही का, कुठून, कसं, पण पहाटे 4-4:30च्या आसपास मी आईला जागं केलं आणि सांगितलं की अगं, आपले पंतप्रधान राजीव गांधी यांचा काही बॉम्बस्फोट किंवा असं काही झालंय का? खरं तर त्या मृत्यू म्हणजे काय असतं किंवा काय असं काही कळण्याचं ते वयही नव्हतं. तर सकाळी उठल्यावर शाळेत जाताना मला आईने विचारलं की अरे, तू झोपेत सकाळी काय बडबडत होता? तेव्हा मी सगळ्यांना सांगितलं, घरच्यांना, की मला असं स्वप्न पडलं की राजीव गांधी असं एक बॉम्बस्फोट झालाय आणि त्याच्यामध्ये ते पूर्ण नाहीसे झाले. घरच्यांनाही धक्का बसला की हे असं हा काय बोलतोय इतका 6 वर्षाचा मुलगा. तर वडील डॉक्टर आहेत, तर त्यांनी सांगितलं की हे पत्र लिहून तू आवर्जून त्यांना कळव. आणि मी साधी आपली 4 लाईन्सच्या बुक्स असं असतात शाळेत जाताना, तेव्हा अक्षरशः पेन्सिलनी तोडक्या मोडक्या इंग्रजीमध्ये मला थोडं डिक्टेशन दिलं भावानी, मोठ्या माझ्या वडिलांनी, आणि त्याच्यामध्ये मी ते पत्र कसं बसं लिहिलं. असे पानं फाडून, मला आठवतं की त्या वहीची पानं फाडून, आणि तसंच पत्र वडिलांनी रजिस्टर्ड पोस्टनी पंतप्रधान कार्यालयाला पाठवलं. आणि आश्चर्य म्हणजे 15 दिवसात मला राजीव गांधीजींचं, तेव्हाचे तत्कालीन पंतप्रधान, यांचं एक उत्तर आलं. आणि ते उत्तरही मला वाटतं की मी माझ्या फेसबुकवर शेअर केलंय. तुम्हालाही शक्य असेल तर तुम्ही दाखवू शकता की खरं तर ते जर पत्र मला आलं नसतं तर कोणाला हे आज खरंही वाटलं नसतं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी इतका सुंदर मजकूर लिहिला की तुझ्या वयाला तुला देशाच्या पंतप्रधानांबद्दल असं काही स्वप्न पडतं, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि मी तुझे आभार मानतो. आणि तुला या सुट्ट्यांसाठी शुभेच्छा देतो. आणि कधी तू दिल्लीला येणार असशील तर तू आवर्जून माझा पाहुणा म्हणून तू तुझ्या सुट्ट्या घालवण्यासाठी किंवा काही दिवस घालवण्यासाठी तू दिल्लीला ये, माझा शाही पाहुणा म्हणून. अर्थात म्हणजे मी कधी इतका लहान असल्यामुळे कोणी मनावर घेऊन मी कधी गेलोही नाही. पण सगळ्यात दुःखाची बाब म्हणजे 21 मेची ती सकाळ जी आपल्याला सगळ्यांवरती, एक देशावरती एक शोककळा म्हणून प्रत्येक घरावर कोसळली. आणि ती बातमी जेव्हा आली की श्री पेरंबदूर, मला वाटतं सकाळच्या वेळेला असतो काहीतरी 9-10च्या आसपास ती बातमी, की नाही, मला वाटतं सकाळी आली होती, मला ती वेळ नाही माहिती. पण मला चांगलं आठवतं की म्हणजे मी मोठा झालेलो होतो, पण आईने ते पत्र त्या कपाटातून काढलं आणि हातात घेऊन आई ढसढसा ते पत्र घेऊन रडू लागली की हे इतक्या दिवसांपूर्वी तुला कळलं, आपण सतर्कही केलं. आणि मला वाटतं की म्हणजे ही गोष्ट त्यांना आणि आम्हालाच कदाचित माहिती असेल, तेही विसरले असतील. पण एवढंच वाईट वाटतं की म्हणजे हे स्वप्न खरं व्हायला नको होतं आणि त्यांनी काळजी घ्यायला हवी होती. हे शल्य मात्र आज प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. कारण जर राजीव गांधी जिवंत असते तर भारताचा इतिहास अजून काहीतरी वेगळा असतो.
नक्कीच 21 मे 1991 ते 21 मे 2026 एवढा मोठा कालखंड. खरं तर या अगोदर अनिरुद्ध मित्रांचं 90 डेज हे त्यांच्या मृत्यूनंतरच्या शोधाचं हे सगळं चित्रण आहे. पण या निमित्तानं जसं तुम्ही म्हणालात की हमको ये राह देखनी होगी, हम ये देखेंगे, हम ये सोचेंगे. मलाही आठवतं लहानपणी तो शब्द अत्यंत प्रचलित होता. आणि दुसरी जी आठवण तुम्ही सांगितली की अगदी पंडित नेहरू असतील किंवा इंदिरा गांधी असतील, तसाच जो गुण राजीव गांधींमध्ये होता की अनेक लहान मुलं त्यांच्या सोबत दिसायचं. की या सगळ्या गोष्टीचं जे शल्य आपण मनात घेतो त्यावेळी एक गोष्ट आणखीन जाणवते, ती म्हणजे त्यांचा लोकांशी असलेला जो संपर्क होता. म्हणजे अगदी नुकतीच आलेली वेब सिरीज 90 डेजमध्ये त्या गोष्टी अगदी उलगडून सांगितल्या होत्या की कितीही पत्र लिहिलं तरी किंवा त्यांना सूचना पण मिळाल्या होत्या की असं तुम्ही वागू नका. त्या अगोदर श्रीलंकेच्या दरम्यान एक मोठा हल्ला पण झाला होता. अशा अनेक गोष्टी राजीव गांधींच्या बाबतीत आहेत. पण अशा संकटाची सूचकता, लोकप्रतिनिधींचं असलेलं जनसामान्यातला सहभाग आणि आज आपलं असलेलं सामान्यपण, यातनं नेमकं काय सांगावं असं वाटतं? खरं तर मला असं वाटतं की हे यातून म्हणजे त्या काळी आणि आजच्याही काळी, म्हणजे तेव्हा आपल्यावरती जो या सगळ्या हे जे फिगर्स होते, म्हणजे अगदी लाल बहादूर शास्त्रींपासून, इंदिराजींपासून, राजीवजींपासून सगळ्या यांचं अगदी आपल्या 5-6 वर्षाच्या मनावरही यांची जी छवी होती ती खरंच एक वेगळी भावना किंवा एक अवीट अशी त्यांनी आपल्या मनावर एक छाप सोडली होती. आणि याच्यामध्ये विशेष सांगण्याची गोष्ट की 35 वर्ष झाले आज त्यांना जाऊन, 1991 ते 2026 तुम्ही म्हटल्याप्रमाणे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, काल सकाळी 11 वाजता मी दरवर्षी मी ठरवतो की हे लिहावं की लिहू नये, कारण हे थोडंसं गूढ मिस्टिरियस असं आहे. आपण विज्ञानाचे विद्यार्थी आहोत, मी स्वतः डॉक्टर आहे, पण मी हिंमत करून काल ती पोस्ट लिहिली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही कालपासून आज एक 24 तासामध्ये पूर्ण जगभरामध्ये जवळपास 20 लाख लोकांनी, म्हणजे 2 मिलियन याचा आमच्या फेसबुक पेजवर याचा रीच झालाय. आणि जवळपास 5-7 हजार लोकांनी त्याच्यावर ज्या राजीवजींबद्दलच्या ज्या भावना व्यक्त केल्या आहेत, त्याचं मला आश्चर्य वाटलं की 35 वर्ष होऊनही खरं तर आजचं जेनझी जे आहे त्यांना हा इतिहास, इमर्जन्सी असू द्या किंवा इंदिराजी, राजीवजी, पी.व्ही. नरसिंहराव, ह्या जेनझीला काही माहित नाही, जेन अल्फालाही माहित नाहीयेत. पण आपण आज जी पिढी आहोत, जी तेव्हा शाळेत होती, त्यांनी हा इतिहास आपण बघितलाय. तेव्हा तर चॅनल्स नव्हती, काही नव्हती, पण तरी 5,000 लोकांनी त्यांच्याबद्दल ज्या भावना व्यक्त केल्या, त्याच्यावरून मला एक गोष्ट लक्षात आली की इतकी वर्ष उलटूनही या लोकांचा जनसामान्यांच्या मनावरती जो पगडा किंवा जी छाप त्यांनी सोडली, ती आजही इतक्या 3-4 दशकं उलटूनही ती टिकून आहे. हे मला खूप विशेष वाटलं. आणि मला वाटतं की आज खरंच म्हणजे आपण जे बोलतोय, हे गुगल मीटवर आपण जे बोलतोय, जे कम्प्युटरचं युग आलं, आपण मोबाईल फोन, व्हॉट्सअप हे जे युग आलं, याचं मला असं वाटतं की कुठेतरी नक्कीच या माध्यमांचं श्रेय हे राजीवजींना, कारण तंत्रज्ञानाची आवड असलेले एक पंतप्रधान म्हणून त्यांची ख्याती होती, याचं श्रेय नक्कीच राजीवजींना मला वाटतं द्यावं लागेल. आणि तशी कृतज्ञताही माझ्या फेसबुक पेजवर हजारो वाचकांनी लिहिलेली आहे. नक्कीच 21 मे 91 ज्याला आपण दहशतवाद विरोधी दिन मानतो, त्या अगदी आपल्याला या अगोदरच्या आपल्या म्हणजे तुमच्यासोबत माझ्यासोबत जी पिढी मोठी होत होती त्यांनी या अगोदर अशा प्रकारचं कृत्य पाहिलं नव्हतं. कारण त्याच्यातनं एकाच वेळी दहशतवाद हा शब्द आला होता, सायनाईड नावाचा एक शब्द आला होता की कोणाला तरी मारायचा आणि पटकन सायनाईडनं आपण स्वतःला संपवून टाकायचा, आत्मघातकी हा शब्द आला. आज एवढ्या वर्षानंतर दहशतवाद या शब्दाकडे पाहताना, ती आठवण आठवताना आणि या सगळ्यातनं जेनझीचं जे कनेक्शन आहे, जे आपण म्हटलं राजीवजी सोबत असलेलं कनेक्शन दिसून आलं, या सगळ्याचा अर्थ आपण कसा घ्यायचा आणि नव्या पिढीला कसा सांगायचा? मला असं वाटतं की आपलं म्हणजे खरं तर त्या काळी माध्यम ही फार नव्हती. म्हणजे खूप अगदी रेडिओ, म्हणजे टीव्ही पण ब्लॅक अँड व्हाईट, हार्डली टीव्ही होता. तर मला वाटतं की हा जो 1970 पासून ते अगदी 95 पर्यंतचा, म्हणजे जेव्हा ग्लोबलायझेशन सुरू झालं, म्हणजे मनमोहन सिंग 1991 नंतर म्हणजे पी.व्ही. नरसिंहरावांच्या सरकारमध्ये ते अर्थमंत्री झाले आणि तिथून जागतिकीकरण आणि खुली बाजारपेठ आली आणि तिथून सगळं देशच बदलला पूर्ण. तर मला वाटतं की हे तुम्ही जसं म्हणता की प्रभाकरन हा शब्द, म्हणजे ज्यांच्यामुळे म्हणजे पूर्ण त्या तमिळ इलम आणि तो सगळा श्रीलंकेचं जे सैन्य पाठवलं होतं, आणि तुम्हाला आठवत असेल तर श्रीलंकेमध्ये 3-4 म्हणजे मृत्यूच्या 84 नंतर 88च्या आसपास श्रीलंकेमध्ये एका सैनिकाने राजीव गांधींवर हल्ला केला होता. तर आणि आपण बघतो की नंतर 26/11 आपल्याकडे घडलं,
आणि कित्येक नंतर दहशतवादी हल्ले घडले, नंतर मुंबईचे बॉम्बस्फोट घडले. तर मला वाटतं की ही जी श्रृंखला जी सुरू झाली ही म्हणजे इंदिराजींच्या मृत्यूनंतर नंतर सगळ्यात मोठी घटना ही राजीव गांधींचा अशा प्रकारे आत्मघातकी हल्ला, आणि तिथून तो इतिहास आता अगदी पुलवामा पर्यंत कशाला, मला वाटतं की परवाच्या पहलगाम पर्यंत येऊन पोहोचलाय. तर तुम्ही बघा की सगळे पात्र बदलले. अर्थात नक्की एकूणच या सगळ्यातनं ही जी समोर दिसणारी वर्तुळ आहेत त्यातनं आपण खूप काही शिकायला हवं. खरं तर ते संकेत होते 6 वर्षाच्या मुलांना दिलेले, पण ते अशा आठवणी आणि एका मोठ्या पंतप्रधानानं रिस्पेक्टफुली आपल्याला दिलेलं उत्तर असतील. आजही आपला लढा दहशतवादाविरुद्ध सुरू आहे. या सगळ्याचं स्मरण करून या गोष्टी आपण संदर्भ म्हणून पुढे जपणं हीच खरी काळाची गरज आहे. तुर्तास धन्यवाद डॉक्टर अमोल अन्नदाते या सगळ्या संवादाबद्दल.